आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मधील प्रभाग क्रमांक 27 ड मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार आदेश भगत यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आता मी दिवेतील प्रभाग क्रमांक 27 मधील निवडून आलेले उमेदवार आदेश भगत यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, जनादेश टीव्ही न्यूजमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे. आपण निवडून आलात त्याबद्दल आपण काय सांगता? पहिल्यांदा तर मी माझ्या सगळ्या दिवेकर मतदार बंधू आणि भगिनींचा आभार व्यक्त करेल की त्यांनी इतक्या मोठ्या विश्वासानं माझ्यावर ही जबाबदारी दिली, मला इतक्या मोठ्या मतापेक्षा निवडून दिलं, त्यासाठी आभार व्यक्त करेल. आणि मी आभार व्यक्त करेल महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मोदी यांचं आभार व्यक्त करेल की त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, मला जी उमेदवारी दिली, त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न येणाऱ्या वर्षात करणार आहे. आपण किती मताधिक्याने निवडून आलात? मला दिवेकरांनी 15,000पेक्षा जास्त दिवेकरांनी मला मतदान केलं आणि मी साधारण 8,800च्या आसपास मी मताधिक्याने निवडून आलेलो आहे. नक्कीच. मला हे सांगा की आपण आता निवडून आलेलेच आहात, सर्वप्रथम आपल्या प्रभागातील कामांना कोणते प्राधान्य देणार आहात? की दिवा शहरात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं ही झालेली आहेत, अनेक कामं ही प्रलंबितसुद्धा आहेत. ही प्रलंबित असलेली कामेसुद्धा मार्गी लावण्याचं काम करेल. दिव्यात स्वच्छता यासारख्या आरोग्यविषयक यासारख्या वेगवेगळ्या अजेंड्यावर आहेत गोष्टी आमच्या, त्यासुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे मी रेल्वे प्रवासी संघटनेचा कार्यकर्ता आहे. दिवेकर लाखो रेल्वे प्रवाशांचं नेतृत्व मी सातत्याने गेली अनेक वर्ष करत आलो. त्याच्यामुळे रेल्वेचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार. तर आता जसं तुम्ही म्हणालात की दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे तुम्ही एक अध्यक्ष आहात, की सर्व दिवेकरांची दिवा CST लोकल सुरू व्हावी लवकरात लवकर, या संदर्भात आपण काय सांगाल? दिवेकर रेल्वे प्रवाशांची आता एक कोणती महत्त्वाची मागणी असेल तर दिवाळी सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा CST लोकल सुरू झाली पाहिजे, अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. परंतु मला विश्वास आहे ज्या अर्थी दिवा स्थानकातील जे मोठमोठे विषय प्रलंबित होते अनेक वर्षापासून, असे विषय सोडवण्यात माझ्या रेल्वे प्रवासी संघटनेला आणि विशेषतः आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना ते यश आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या सुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दिवा CST सारखा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागेल. कारण तुम्ही पाहिलं असाल की दिवा स्टेशनचा कायापालट हा पूर्ण झालेला आहे. दिवा स्थानकात जिथे आधी एकही ब्रिज जो पूर्व आणि पश्चिमेला जोडणार नव्हता, त्या आज दिवा स्थानकात 3 ब्रिजेस आहेत. दिवा पूर्वेला एकही तिकीट घर नव्हता, आज दिवा पूर्वेला तिकीट घर आहे. सरकते जिने आहेत. आज दिवा स्थानकात जलद लोकल थांबती आहे, उपाहारगृह आहे, शौचालय आहे, बसण्यासाठी जागा आहे, पाणपोय आहेत. अशा विविध सुविधा या झालेल्या आहेत आणि मला ठाम विश्वास आहे ज्या इतक्या सुविधा झालेल्या आहेत त्या अर्थी दिवा CSTची जी मागणी आहे ती सुद्धा येणाऱ्या काळात 100% आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. नक्कीच मला दिवेकरांना अभिमान वाटेल. पण खासदार श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा म्हणालेत की लवकरच हा आपण प्रश्न सोडूया. पण अजून एक मला म्हणजे आपण एक तरुण तडफदार उमेदवार आणि नेतृत्व करत आहात. सर्व दिवेकरांना आपल्याकडून बऱ्याचशा अपेक्षा देखील आहेत की हा जो दिवा पूर्व पश्चिम जो जोडणारा पूल आहे तो बऱ्याच वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. तो पूल कधीपासून सुरुवात होईल किंवा लवकरात लवकर सुरू होईल? मी मगाशी सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून दिवा शहरात अनेक विकास कामं झालेली आहेत आणि जी कामं प्रलंबित आहेत ती प्राधान्याने सोडवण्याचा आमचा कळ असेल. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचारलेलं आहे की दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जो उड्डाणपूल आहे त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे. वास्तविकता पाहिली तर दिवा पश्चिमेला अजूनही भूमी अधिग्रहण झालेलं नाही आहे.
आणि ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची त्या बाबतीत सुनावणी सुद्धा झालेली आहे. शेतकऱ्यांना मोबदला त्यांच्या जागेचा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत. या भूमिकेत सुद्धा आम्ही आहोत. आमची सुद्धा तीच भूमिका आहे. कोणत्याही आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि त्यांना त्याचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी, आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत. आणि एकदा त्यांचा मोबदला मिळाला तर मला असं वाटतं की हा जो उड्डाणपुलाचं काम थांबलेलं आहे तेही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. नक्कीच. मला आता एक सांगा की आपण निवडून आलात, निवडून आल्याचं श्रेय आपण कोणाला द्या? निश्चितच श्रेय हे माझ्या दिवेकरांना आहे, जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी करत असलेल्या गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्याच्यावर त्यांनी जो विश्वास ठेवला आणि त्या मोठ्या विश्वासानं त्यांनी मला संधी दिली आहे की मी महापालिकेचं जाऊन त्यांचं नेतृत्व करावं, म्हणून त्यांनी संधी दिली आहे. निश्चितच हा सगळा श्रेय हा माझ्या दिवेकर मतदार बंधू भगिनीचा आहे. माझ्यासाठी माझी स्वप्न ज्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिली असे माझे सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांना वाटत होतं की मी नगरसेवक झालो पाहिजे, माझ्या हातून चांगलं काम या दिवा शहरासाठी घडलं पाहिजे. अशा सगळ्या कार्यकर्त्यांना मी श्रेय देईल. माझ्यासाठी माझ्यावर विश्वास ज्या पक्षाच्या नेतृत्वाने ठेवला त्यांना देखील याचं सगळं श्रेय देईल. आणि विशेषतः माझ्या सगळ्या कुटुंबियांना ज्यांनी या सगळ्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, मला म्हणजे जास्तीत जास्त लोकांची सेवा होईल यासाठी संधी उपलब्ध माझ्या घरच्यांनी करून दिली, त्यासाठी माझ्या घरच्यांना सुद्धा मी सगळं श्रेय देईल. नक्कीच. अजून एक मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा की जनादेश TV न्यूज चॅनलला आपण कितपत श्रेय द्याल? निश्चित एक जनादेश TV चॅनलचं मी विशेषतः आभार व्यक्त करेल की मी सातत्याने बघत असतो की त्यांच्या माध्यमातून हे चांगले विषय आहेत, जे समाजोपयोगी विषय आहेत, ते सातत्याने पटलावर आणण्याचं काम जनादेशच्या माध्यमातून होत असतं. चांगल्या चांगल्या गोष्टी या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. चांगल्या सर्व व्यक्तींची जी प्रतिक्रिया किंवा निवेदनं ही घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि बऱ्याच जणांना बोलतं करण्याचं काम देखील ते करत असतात. समाजातील विविध प्रश्नांवर आपलं मत व्यक्त करत असतात आणि प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं काम हे जनादेशच्या माध्यमातून होत असतं. निश्चितच जनादेश चॅनलचं मी विशेषतः आभार व्यक्त करेल की आपण या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे कार्य करत आहात त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला जनादेश TV न्यूजच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.